नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बनवणार आहोत रव्याचा तिखट मिठाचा सांजा। यालाच उपीट असेही म्हणतात। खूप छान मऊसूत होते, छान चटपटीत लागते। चला आता मग कृतीला सुरुवात करूया। कढई गरम करायची आहे। गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे। आता याच्यामध्ये 1 कप मी इथे जाडा रवा घालून घेतलेला आहे। जाडा रव्याच्या ऐवजी बारीक रवा घातला तरीही चालेल। 3 ते 4 मिनिटांसाठी रवा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, इथे रवा छान भाजत आलेला आहे। जास्त लालसर करायचं नाही आपल्याला, अगदी हलकासा भाजून घ्यायचा आहे। आता रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। आता ह्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेलाच्या ऐवजी तूप घातलं तरीही चालेल। आता याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आणि काजूचे तुकडे घेतलेत मी, ते तेलामध्ये फ्राय करून घ्यायचेत आपल्याला, छान असे क्रंची होईपर्यंत। जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटामध्ये हे छान फ्राय होतात। हे बघा, छान क्रंची झालेले आहेत। आता काढून घ्यायचे आहेत। तेल निथळवून घ्यायचं आणि प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आता ह्याच तेलामध्ये 1 चमचा उडदाची डाळ आणि 1 चमचा चण्याची डाळ घालून घ्यायची आहे। छान हलकासा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तेलावरती परतवून घ्यायचं आहे। हे बघा, हे छान परतलंय। आता याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा जिरं आणि पाव चमचा राई घालून घ्यायची आहे। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आता याच्यात 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी इथे कापून, आणि 8-10 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, ती पण छान परतवून घ्यायची आहे। 1 मीडियम साईजचा कापलेला कांदा घालायचा आहे, तो पण छान सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। हे बघा, कांदा छान परतलाय। आता याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे मी, तो कापून घालायचा आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, म्हणजे कांदा टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो, आणि साखर घालायची आहे पाव चमचा, आणि छान चटपटीत टेस्ट येण्यासाठी अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, त्यामुळे उपीट छान लागतं एकदम। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालायची आहे। हळद पावडर नाही घातली तरीही चालेल, ऑप्शनल आहे। मी इथे पाव चमचा हळद पावडर घातली आहे। मिक्स करून घ्यायचं आहे। आपण 1 कप जाडा रवा घेतला होता, तर त्यासाठी 3 कप पाणी घालायचं आहे, म्हणजे उपीट छान सॉफ्ट होतं। मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि गॅसची फ्लेम आता वाढवायची आहे, हाय फ्लेमवर ठेवायची आहे, आणि याला छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपण जो रवा भाजून घेतला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे। रवा पाण्यामध्ये घालताना गॅस एकदम बारीक करायचा आहे, लो फ्लेमवरती ठेवायचा आहे, आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी होत नाहीत। हे बघा, सगळ्या गाठी अशा मोडून घ्यायच्या आहेत। गॅस बारीकच ठेवायचा आहे। मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत, गाठी पूर्णपणे मोडून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये। आता याच्यावरती साजूक तूप घालून घ्यायचं आहे। 1 चमचा साजूक तूप घालते, चव खूप छान लागते उपीटची। मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं, आणि अगदी लो फ्लेमवरती 5 मिनिटं आपण हे शिजवून घेणार आहोत। हे बघा, 5 मिनिटांनंतर इथे आपलं उपीट रेडी झालेलं आहे, एकदम छान शिजलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे। आता याच्यावरती कोथिंबीर घालायची आहे कापलेली, आणि जे आपण शेंगदाणे आणि काजू फ्राय करून घेतले होते ते घालून घ्यायचे। मिक्स करायचं आहे। इथे आपलं मऊसूत आणि चटपटीत असं रव्याचं उपीट रेडी झालेलं आहे। मस्त गरमागरम सर्व करायचं आहे। सर्व करताना आपल्याला हवं असेल तर वरनं बारीक शेव घालायची आहे, छान टेस्ट लागते अजून। तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।